मी अशी कशी त्या बंगल्यापाशी पोहोचले असेल, ते झोपेत? काय होत आहे सगळं? मला झोपेत चालायची सवय तर नसेल लागली ना? नाही नाही नाही, पण हा सगळं काय प्रकार आहे मग? आणि अम्मा अप्पा त्यांना जाग आली तर? नाही, लवकर जायला हवं मी. बाई माल बघ किती कडक आहे. पहिला एवढ्या रात्री आणि पण एकटीच. बाई आजची सोय झाली. ते पण फोकटा. आपण चोरी नाही केली भावा. तुझ्या गणुगात आपल्यावर खोटा आळ घेतोय. अरे आजपर्यंत आपण 1 रुपयाचा झोल नाही केला त्याच्या कामात कधी. भावा अरे तिथे इमानदारीने काम केलं आपण इतके दिवस. तुला खरं सांगतो बाबा, अरे गल्ल्यातलं पैसे कुठं आणि कसं गेलं ना ते मला नाही माहिती रे. दुकानातला CCTV कॅमेरा बंद, नाही तर त्याचं तोफाट तिथंच बंद केला असतो मी. हा 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 बस बस आता बस. किती रडणार आहे तू अजून? बस ना, मला माहितीये तू कसं आहे ते. तू सांगायची गरज आहे का? माझा विश्वास आहे तुझ्यावर. शांतो, तुझा विश्वास आहे माझ्यावर हे ऐकून नाही बरं वाटतं मला. मोठ्या भावासारखा उभा राहिला आपल्या पाठीशी तू. हे उपकार आपण लाईफ टाइम मध्ये नाही विसरणार तुझं. अशी देण नाही ठेवून भाऊ म्हणतो आणि उपकाराची भाषा करतो तू. हा आई मै सॉरी भावा. तू टेन्शन नको घेऊ. तुला बोललो ना, तुला तुझं सलून टाकून देणार. शंभू महादेवाची शपथ घेतली. टेन्शन घेऊ नको तू. काय शांत हो जरा आता. अरे इडली अप्पा एवढ्या रात्री काय धंदा? हो अप्पा. ओ इड्या काय झालं? बरं झालं शिवा, तू भेटलास. तुलाच कॉल करणार होतो मी. काय झालं काय पण? अरे शक्ती घरातनं गायब झालीये. हा, तिला शोधायला मी बाहेर पडलोय. गायब झाली म्हणजे? गायब झाली म्हणजे काय झालं की अचानक शक्तीच्या अम्माला जाग आली आणि बघितलं तर शक्ती अंतरुणात नव्हती. दारही उघडं होतं. अहो मग ते फोन बिन करायचा ना. गेले असेल इथेच कुठेतरी. फोन केला होता, फोन घरीच राहिला रे. मोबाईल ठेवून गेली. हे बघ शिवा, मला खूप भीती वाटते. अप्पा तुम्ही टेन्शन नका घेऊ. हे गेली असेल शक्ती. मी ज्याच्याकडनं कर्ज घेतलं त्याने तर काय केलं नसेल ना? आमची शक्ती कुठच्या संकटात सापडली नसेल ना? अप्पा तुमच्या पोरीवर कसला संकट येणार आहे? तुम्हाला माहिती आहे ना तुमची पोरगी कशी आहे ती. लेची पेची नाही. कोणी काही येडावाकडे करायचा प्रयत्न केला ना, गाल लाल करेल ती. काय ती फक्त सुखरूप घरी येऊन दे एवढंच बस. अप्पा ऐका 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 ऐका. तुम्ही टेन्शन नका घेऊ. मी आहे ना, मी जाऊन बघतो, तिला शोधतो. हा तुम्ही एक काम करा, तुम्ही घरी जा. मी येतो तुमच्या बरोबर. अप्पा मी जातो. हे बघा मला तुमची तब्येत पण ठीक दिसत नाही. तुम्ही घरी जा. वस्त्रा तू पण जा आपण बरोबर. वस्त्र येतो तुमच्या बरोबर. तुम्ही जा त्याच्या. चला चला अप्पा मी चला चला नका काळजी करू. चला चला. एवढ्या रात्री कुठे गेली? लावलं कामाला. चला. बाई माल बघ किती कडक आहे. कडक कडक नाही रे, भडाक. एकदम कवळा आहे, कवळा. मागे वा. माझ्या अंगाला हात लावला ना तर हात मोडून हातात देईल मी. घाबरलो आम्ही. बाई पकड रे. तू आपला हात मोडणार? मोड. नाही नाही नाही, मोड पण अगदी प्रेमानं मोड. मागे वा, नाहीतर ओरडेल मी मोठ्या मोठ्यानं. ओरडेल? नाही थांब थांब. ओरड ओरड ओरड. असंही लांब लांब पर्यंत तुझा आवाज कोण नाही ऐकणार इथं. आणि कोणीच येणार नाही तुझ्या मदतीला. जाने मन दिलरुबा. हात लावू नको मला. मागे हो. अरे खूप फडफड करायला लागली. घ्या रे हिला.
अरे ते मी चुकून लागली. मी त्याला मारत होतो, तो खाली बसला. सॉरी सॉरी सॉरी. मी खरंच चुकून लागली. माफ करा मला. नाही ठीक आहे, जोरात नाही लागली. खरं सॉरी. मी खरंच मनापासून माफी मागतो. मी चुकून लागली ती. सॉरी. आणि काय हो, कुठे गेला होता तुम्ही? हा, एवढ्या रात्री अपरात्री तुम्ही भटकताय. तुम्हाला काय वाटतं का लोकांच्या नजरा चांगल्या नसतात? काय झालं असतं मग काय केलं असतं? नशीब मी इथे आलो. ते आप्पा तुमची किती वाट बघताय. टेन्शनमुळे तुम्हाला शोधायला बाहेर पडले होते. अम्मा तिकडे काळजीने वाट बघते. चला, सोडतो तुम्हाला घरी. हो मॅडम, अहो काय बघत बसलेत? चला ना आता, का दुसरे गुंड याची वाट बघताय? तुझ्यासोबत, तुझ्या गाडीवर? अरे हा, विसरलोच. तुम्ही मला पण गुंडाच समजता ना. टेन्शन नका घेऊ. शंभू महादेवाचा भक्त आहे मी. सुखरूप घरी सोडेन. चला. चला ना मॅडम, येता का जाऊ? चला, घरीच सोडतो. टेन्शन नका घेऊ. तसं अजून एक दिवस थांबलो ना तर ती मुलगी एक दिवस आपल्या गळाशी फास आणेल. नाही, तुमच्या भरोशावर राहून चालणार नाही. काहीतरी केलं पाहिजे. त्या मुलीचा काटा काढला पाहिजे. मी तुला बोललो आपण त्या मुलीला या शहरातून कायमचं. शहरातून नाही, तिला आपल्याला आयुष्यातून लांब करायचंय. कायमचं संपवलं पाहिजे. तिथं नाही केस सुद्धा सापडला नाही पाहिजे. अहो, आज ती मुलगी बंगल्याच्या बाहेर उभी होती. उद्या घरात येऊन आपल्या दोघांचा गळा आवळेल. मग आपण काय बघत बसायचं का? नाही, काहीतरी केलं पाहिजे. काहीतरी केलं पाहिजे प्लीज. ठीक आहे. हे बघ, तू आधी शांत हो. ठीक आहे, मी उद्याच्या उद्या तिचा बंदोबस्त करतो. ठीक आहे? उद्याच? हो, उद्याच बंदोबस्त करा आणि परवा तिला संपून टाकायची. तू सांगतेस तसंच होणार. ठीक आहे, चला आता आराम करायला जाऊया. चल, खूप रात्र झाली बघ, 2 वाजले. चल. अरे ए, मंद आहेस का? रस्त्यावरचे खड्डे दिसत नाहीत का तुला? तुला नीट गाडी चालवताच येत नाही वाटतं. पडली असते यार मी आता. तरी म्हटलं मॅडम एवढ्या वेळ शांत कशा बसल्या? अहो मॅडम, हायवे नाही मधला रस्ता. खड्डे तर असणारच ना. एक तर दिवसा खड्डे दिसत नाही, ही तर रात्र आहे. आणि काय ना, बाजूच्या एरियातल्या रस्त्याचा कुळकुळा झालाय. म्हणून इथून घेऊन चाललो. ते नशीब समजा, नाही तर तुमच्या बॉडीचा कुळकुळा झाला असता. असू दे. तुझ्या गाडीला आहेत ना हेडलाइट्स, मग तरी तुला रस्त्यावरचे खड्डे दिसत नाहीत वाटतं. अरे, हे तू काय मुद्दाम करतोस का मला त्रास द्यायला? मुद्दामच करतोस शिंगणा. तो तेव्हा नुसता त्रास देत राहतो मला. अरे आयुष्यात तेव्हापासून काय माहिती काय घडतंय ते सगळं. अरे उतरा आणि चालत यायचा. ए, तू मला शहाणपणा शिकवू नकोस. चुपचाप मला घरी सोड, नाहीतर मी अप्पांना सांगेन. चुपचाप घरी सोडू ना? मग चुपचाप बसायचं. हाताची घडी, तोंडावर बोट. किरकिर नाही पाहिजे, सांगून ठेवतो. किरकिर? मी किरकिर नाही पाहिजे. चुपचाप बसायचं, नाही तर चालत यायचं.
तुम्ही शिवाला तरी फोन करून बघा. ओ अप्पा अम्मा नका ना टेन्शन घेऊ. अहो अशा गोष्टी होतच राहतात ना, आपल्या बरोबर बी झालंय. मला सांगतो लॉंग लॉंग टाइमची गोष्ट आहे. मी तेव्हा स्मॉल होतो, 3 इयर्सचा. तेव्हा मी सुद्धा रात्रीचा गायब झालो होतो. माझ्या घरच्यांनी मला सगळीकडे शोधलं, पण मी नाही गावलो. संपूर्ण एरिया पिंजून काढला, पण आपण नाही गावलो. तुम्हाला सांगतो दुसऱ्या दिवशी कोंबडा हरवला तेव्हा आपण हरवलो. मा आपण रात्रभर गावलो नाही म्हणजे कुठे होतो सांगा? कुठे होत? नाही तुम्ही सांगा कुठे होतो. मामा मी सांगतो ना. पा आपण आहे ना आपल्या घराच्या फ्रीज मध्ये होतो. नाही अप्पा अम्मा आपल्याला रात्री आहे ना आईस्क्रीम खावासा वाटला म्हणून आपण फ्रीज उघडला ना, ते एकदम गारगार लागला ना, म्हणून आपण फ्रीज मध्ये चिरलो आणि तिथं झोपून गेलो. नाही हो अप्पा नका ना टेन्शन घेऊ. आपण म्हटलं ना शिवा गेलाय ना तुमच्या लेकीला आणायला, तिला तो घेऊनच येणार. शिवाने एकदा ठरवलं ना कुणाला शोधायचं की आकाश पाताळ एक करल पण त्याला घेऊन येईल. अम्मा अप्पा अरे आपण ट्रेनिंग दिलंय त्याला. अहो खरं सांगतोय आपण ट्रेनिंग. तुम्हाला सांगतो एकदा आमच्या गावातला एकाचा कोंबडा हरवला होता. 3 किलोचा कडकनाथ कुठल्या तरी जंगलात गेला होता. त्याच्या पाठोपाठ मी सुद्धा जंगलात गेलो. रात्रीचे 12-12:30 वाजले होते. अमावस्येची रात्र, सगळीकडे काळा कुट्टा अंधार. मी तो अंधार चिरत चिरत जंगलात चिरलो आत गेलो, एकदम आत गेलो आणि समोर बघतो तर काय, त्याच्या जवळ गेलो, त्याचा तंगड्यात धरलं आणि असा खेचत घरात घेऊन आलो. जसा गावात गेला होता ना तसाच, म्हणजे एक बी केस पीस वाकडा झाला नव्हता त्याचा. अम्मा अप्पा औशिवाचं पण तसंच आहे. हरवलेली माणसं, कुत्री, जनावर, पक्षी सगळ्याला शोधायचं ट्रेनिंग दिले आपण. आणि आपलं ट्रेनिंग कधी बी फेल जाणार नाही सांगून ठेवतोय. हो थोड्याच वेळात तुमच्या मुलीला घेऊन येतो का नाही बघा. बघितलं का? आला का नाही? सत्यवाचा बोले वस्तरा आला आला तुमच्या लेकीला घेऊन आला बघा. अहो आपण बोललो ना आपली ट्रेनिंग आहे तशी. शक्ती कुठे होतीस तू? आमचा जीव वर खाली झाला होता बघ. कशी आहेस तू? तुला काही झालं नाही ना? अम्मा अगं तू काळजी करू नकोस, मला काहीही झालं नाहीये. मी सुखरूप घरी परत आले. अगं पण एवढ्या रात्री कुठे गेली होतीस? निदान आम्हाला उठवायचा तरी होता. श्रद्धाकडे गेली होतीस का? नाही ते मी वॉकला गेले होते. एवढ्या रात्री 1:30 वाजता वॉकला? अप्पा मला असं वाटतं जरा ट्रीटमेंटची गरज आहे. डोक्याचा आटा फिरलाय, चेकअप करून घ्या. ए माझ्या डोक्यात जाऊ नको. आधी ते असायला तर पाहिजे ना. काय बोललास? एक मिनिट भांडवल डॉक. पण शक्ती मला सांग, रात्रीच्या 1:30 वाजता कोणी वॉकला जातं का? तेही 10 रुपये ठेवून. आमचा जीव इथे टांगणीला लागला होता माहितीये. आणि अचानक वॉक, तेही इतक्या लांब कुठे गेली होतीस? ते मला ना ऍसिडिटी झाली होती. चालता चालता तंद्रीत कुठे लांब निघून गेले ते लक्षात नाही राहिलं माझ्या. अगं रात्री अपरात्री वॉकला गेली होतीस, तुला काय झालं असतं मग? नाही झालं काही. ते ठीक झालं. चल आज चल. हो थांब शक्ती, तुझ्या गालावर कसल्या तरी खुणा दिसतात बोटांसारख्या.
तुला कोणी मारलं की काय? नाही नाही, ते झोपेत अगं गालाखाली हात आला होता, त्याची सट्टे असतील, बाकी काही नाही. आणि तसंही अम्मा, मला मारायची कोणाची एवढी बिशात? मी येते. आम्ही पण येतो आप्पा. चला गुड नाईट. शिवा, महादेवासारखा धावून आलास बघ. तुझे खूप उपकार झाले. हो खरंच. आप्पा, आभार मानायचे असतील ना तर शंभू महादेवाचे माना. अहो त्यानेच मार्ग दाखवला म्हणून मी पोहोचलो तुमच्या मुलीपर्यंत. जिथे जिथे कोणाला मदतीची गरज लागते ना, माझा शंभू महादेव मला तिथे पाठवतो. आणि परत ते हात वगैरे जोडू नका माझ्यासमोर. तुम्हाला कधी पण कसली पण मदत लागली ना, हा शिवा तुमच्यासाठी कायम हजर असेल. काय? ठीक आहे. चला येऊ का? आणि हा ते तुमच्या पोरीला घेऊन जा डॉक्टरकडे डोक्याच्या. एवढ्या रात्री कोण जात वॉकला? हा चला येऊ का? चल रे. कोणाचा कोंबडा हरवला तर सांगा. चल रे कोंबड्या. हा. एवढ्या लांब चालत गेले आणि त्या बंगल्याच्या बाहेर जाऊन उभी राहिली. पण का? कोणाचा असेल तो बंगला? त्या बंगल्याशी माझा काय संबंध आहे? लीना मॅम म्हणाल्या तसं माझ्या भूतकाळाशी काही संबंध असेल का? बहुत स्ट्रेंज आहे सगळं. अरे यार, हे काय सुरू आहे माझ्या आयुष्यात? मला नाही वाटत झोपेत बोटांचे ठसे गालावर उमटले असतील. अगं अम्मा, तुझी गाडी अजून माझ्या गालावरच आहे. मी खरं सांगते, झोपेत हात गालाखाली आला आणि त्याच्यामुळे ते झालंय. नाही शक्ती, हे तुझ्या बोटांचे ठसे नसतात बघ. खरं खरं सांग, काय झालंय? तू कोणाशी मारामारी करून आली आहेस का? मारामारी? हं? अगं नाही, एवढ्या रात्री मी कोणाशी मारामारी करायला जाणार? मी बोलले ना, मला ऍसिडिटी झाली होती आणि त्यामुळे मी वॉकला गेले होते आणि खूप थकले. अगं उशीर झालाय, आपण बोलूयात नंतर. अप्पा चला झोपा तुम्ही, उद्या सकाळी इडल्या विकायला जायचंय. गुड नाईट. एक मिनिट शक्ती, एक मिनिट. मला सांग, आजपर्यंत रात्रीची नाही, म्हणजे एवढ्या रात्रीपर्यंत तू कधी वॉक घ्यायला बाहेर नव्हती पडलीस? म्हणजे आज कशी काय पडली? खरं सांग शक्ती, आमच्यापासून तू काही लपवतेस का? तर हे दोघंही माझ्याकडून खरं काय ते वदवून घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. काय करू? अयो शक्ती, मला सांग, तुला झोपेतून उठून चालायचा आजार झालाय का? हा? नाही म्हणजे माझा मावस भाऊ, त्याला पण असं झोपेतून उठून चालायची सवय होती बघ. आणि मग तो सगळ्यांच्या नकळत घरातून निघून जायचा. मग रात्रभर आपली शोधाशोध. मग घरच्यांनी घराला आतून लॉक करायला सुरुवात केली आणि मग घरातच तो घर असा गोल गोल फिरत राहायचा. तुझं असं काही नाही ना? अयो, अशी बघतेस काय माझ्याकडे? उत्तर दे ना. तुमच्या जीवाला नुसतं घोर लागून बसलाय बघ.
अम्मा अप्पा तुम्ही दोघंही ना खूप टोकाचा विचार करताय. असं काहीच झालं नाहीये. मला ऍसिडिटी झाली होती म्हणून मी वॉकला गेले. दिवाळीचा एवढा सगळा फराळ खाऊन ना डायजेशन इश्यू झालाय. बस बाकी काही नाही. खरं बोलते? हो अम्मा, अगं एवढंच काय ते सत्य आहे. चला झोपूयात, उशीर झालाय आता. गुड नाईट. हा ना खरं काय ते सांगितलं तर नको तेवढं टेन्शन घेते. सॉरी अम्मा, सॉरी अप्पा, मी खोटं बोलले तुमच्याशी.